नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 2 मधील सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम कंटिन्यू करत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 ज्या अंतर्गत अपोलोनियस थेरम म्हणजे काय, तो कशा पद्धतीने वापरायचा याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, अपोलोनियस थेरम नेमकं काय सांगतोय ते इथं पाहणार आहोत. पायथागोरस थेरमच्या आधारे हा थेरम प्रूव्ह केला जातो, ज्याचे प्रूफ्स आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहतोय. नेमका हा थेरम काय सांगितलं आणि त्याचा वापर कसा करायचा ते आपण इथं पाहणार आहोत. इथं काय थेरम सांगतोय पहा. इन ट्रायंगल एबीसी इफ एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी, एम हा जर साइड बीसीचा मिड पॉइंट असेल, म्हणजेच एम ही जर मेडियन असेल, तुम्हाला एम मिड पॉइंट सांगतील किंवा एम मेडियन सांगतील, दोन्हीचा अर्थ एकच होतोय, म्हणजेच बीएम आणि एमसी हा इक्वल आहे, जो बीसीच्या हाफ आहे. इफ एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी देन वी से दॅट, फक्त ही एवढी कंडिशन असेल, ट्रायंगल कोणत्याही टाईपचा असेल, फक्त मेडियन दिली किंवा एखाद्या साईडचा मिड पॉइंट दिला तर हा आपण अपोलोनियस थेरम वापरायचा. जो थेरम असं सांगतोय की हा जर एम मिड पॉइंट आला म्हणजे ही साईड पकडायची नाही, म्हणजे ट्रायंगलच्या जे रिमेनिंग साईड्स असतात ए बी आणि ए सी त्याच्या स्क्वेअरची सम ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ही किती असते, तर मेडियनच्या स्क्वेअरची ट्वाइस, दॅट इज मीन्स ट्वाइस ए एम स्क्वेअर. आणि हे जे सेगमेंट झालेले आहेत पुढच्या मिड पॉइंटमुळे, त्यातला कोणताही बीएम किंवा एम सी त्या बीएमच्या स्क्वेअरची ट्वाइस ह्याच्या समेशन एवढे असते. इथं ट्वाइस फक्त राईट साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला नाही आहे, असा हा अपोलोनियस थेरम सांगतो. म्हणजे जेव्हा एखाद्या ट्रायंगलमध्ये मेडियन दिलेली असते तेव्हा ती मेडियन ज्या साईडवर आहे ती साईड सोडून उरलेल्या ज्या दोन साईड्स असतात त्याच्या स्क्वेअरची सम ही मेडियनच्या स्क्वेअरच्या ट्वाइस प्लस पुढचा जो हाफ पार्ट आहे त्याच्या स्क्वेअरच्या ट्वाइस याच्या समेशन एवढी असतं. बहुतांश वेळा आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मुद्दाम थोडंसं यापूर्वी जो आपण व्हिडिओ पाहिला किंवा या अगोदरचा चॅप्टर मधला जो पार्ट आहे जॉमेट्रिक मीन थेरम, तो आणि हा कन्फ्यूज करून घ्यायचा नाही. जॉमेट्रिक मीन थेरम मध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये पुन्हा परपेंडिक्युलर असावा लागतो. म्हणजे मी इथं मुद्दाम इथं ती आकृती दिलेली आहे पहा. सपोज इन धिस ट्रायंगल, इन ट्रायंगल पी क्यू आर, हा जो ट्रायंगल पी क्यू आर आहे ज्यामध्ये Q90 आहे शिवाय QS हा परपेंडिक्युलर आहे. अशा वेळी आपण असं शिकलोय की हा जो जॉमेट्रिक मीन QS असतो याचा स्क्वेअर हा PS इंटू SR याच्या प्रोडक्ट एवढा असतो. हा परपेंडिक्युलर दोन ठिकाणी असताना जॉमेट्रिक मीन थेरम वापरणार आणि मेडियन असताना आपण अपोलोनियस थेरम वापरणार आहे. तर अपोलोनियस थेरम तुमच्या लक्षात यावा म्हणून हीच फिगर मी 2-3 अँगलनं घेतोय. थोडंसं पुढे पहा. आपल्याला इथं एकच फिगर दिलेली आहे, फक्त मेडियनची पोझिशन आपण चेंज केलेली आहे. फर्स्ट ट्रायंगल जर पाहिला तर इन ट्रायंगल एबीसी एडी इज द मिड पॉइंट, सॉरी एडी इज द मेडियन बिकॉज डी इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. ह्या सेकंड ट्रायंगलमध्ये बीडी मेडियन दिलेली आहे आणि थर्ड ट्रायंगलमध्ये सीडी मेडियन आहे. अशा वेळी आपण अपोलोनियस थेरम जर या ठिकाणी वापरायचं म्हटला तर फक्त मी पहिल्यांदा लेफ्ट हँड साईड लिहितोय. म्हणजे फर्स्ट फिगरमध्ये जर बोलायचं झालं तर लेफ्ट हँड साईडला आपण काय म्हणणार पहा. रिमेनिंग साईड्स ज्या होतात त्या म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर होतील. सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं तर रिमेनिंग साईड्स म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर होतील. थर्डमध्ये फिगरमध्ये जर पाहिलं तर ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर होतील. म्हणजे ज्या साईडवर मेडियन काढलेली आहे ती सोडून उरलेल्या साईडच्या स्क्वेअरची समेशन ही किती असते, 2 टाइम्स. म्हणजे समेशन करत असताना 2 टाइम्स घ्यायचं आहे. आता इथं मेडियनचा स्क्वेअर म्हणजेच 2 टाइम्स मेडियन कोणती, एडी स्क्वेअर, त्या स्क्वेअर करून 2 टाइम्स करायचं आहे. सेकंड फिगरमध्ये मेडियन पाहिलं तर बीडी स्क्वेअर, थर्ड फिगरमध्ये मेडियन जर पाहिली तर सीडी स्क्वेअर. आणि यामध्ये जेव्हा आपण ऍड करणार आहोत तेव्हा तो पुढच्या जो मिड पॉइंटमुळे जे सेगमेंट झाल्यात त्यातला कोणताही पकडायचा. म्हणजे पहिल्या फिगरमध्ये बीडी डीसी कोणताही पकडा, त्याची 2 टाइम्स घ्यायचे आहे. 2 टाइम्स ऑफ बीडी स्क्वेअर, इथं घेत असताना 2 टाइम्स ऑफ एडी स्क्वेअर किंवा डीसी स्क्वेअर घेऊ शकता, किंवा इथं 2 टाइम्स ऑफ एडी स्क्वेअर या पद्धतीने आपण घ्यायचं आहे. यालाच अपोलोनियस थेरमचं ऍप्लिकेशन असं म्हणतात. नेमकं काय केलं पहा. सेकंड फिगरमध्ये आपण पाहूया. ही पहिलीच फिगर आहे आपण जी या अगोदर पाहिली. यामध्ये हा ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हा इक्वल दाखवत असताना ट्वाइस बी डी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए डी स्क्वेअर
किंवा ट्वाईस डीसी स्क्वेअर घ्या, एडी स्क्वेअर घ्या किंवा डीसी स्क्वेअर घ्या. लास्ट फिगरमध्ये एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स कुणाचा घेतला, स्क्वेअर ऑफ डीसी म्हणजे सीडी, आणि हा 2 टाइम्स ऑफ स्क्वेअर ऑफ एडी. या पद्धतीनं हा अपोलोनियस थेरम आपल्याला वापरता यायला हवा. यावर आधारित खूप महत्त्वाची उदाहरणं आहेत. शिवाय याचं ॲप्लिकेशन कोणकोणत्या प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलमध्ये होतं तेही आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला यावर आधारित एक प्लेन एक्झाम्पल पाहू. फर्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. फिगरमध्ये पहा, एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी, दॅट इज मीन्स एम इज द मेडियन. Also AB square plus AC square is equal to 290 cm square. AB is equal to 8 cm and we have to find BC. आपल्याला हा AB square plus AC square दिलेला आहे, एकत्र दिला आहे. आपल्याला ज्यावेळी AM हा मेडियन सांगितलेला असतो किंवा M हा मिड पॉइंट सांगितलेला असतो त्यावेळी आपण अपोलोनियस थेरम वापरतो. या फिगरमध्ये जर आपण अपोलोनियस थेरम अप्लाय केला तर काय होईल पहा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर हे लेफ्ट हँड साईडला येईल, इज इक्वल टू राईट हँड साईडला ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर. या पद्धतीने आपण लिहितो. फक्त आपल्याला AB आणि AC यांच्या व्हॅल्यू सेपरेट द्यायच्या ऐवजी त्यांची व्हॅल्यूची स्क्वेअरची समेशन ऑलरेडी दिलेली आहे, म्हणजे एक्झाम्पल अजून छोटंच आहे. मग नेहमीप्रमाणे पहिल्यांदा हे उदाहरण सोडवत असताना ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आपण लिहून घेऊ, ज्यामध्ये इन ट्रायंगल एबीसी पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. त्याला कारण गिवन देऊ. देअरफॉर आपण म्हणणार बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरमचा जर आपण वापर करायचं ठरवलं तर या फिगरमध्ये अशा पद्धतीने वापरता येईल, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM अथवा MC कोणती एक हाफ सेगमेंट घेऊन त्याचा स्क्वेअर करायचा. आपल्याला इथं AM ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे, दॅट इज मीन्स 2 इंटू 8 स्क्वेअर प्लस 2 इंटू BM ची व्हॅल्यू माहीत नाही कारण आपल्याला BC विचारलेला, म्हणजे BM ची व्हॅल्यू फर्स्ट मिळेल, डायरेक्ट BC मिळणार नाहीये. आणि इथं AB आणि AC यांच्या सेपरेट व्हॅल्यू द्यायच्या ऐवजी ह्यांच्या स्क्वेअरची समेशन 290 दिलेली आहे, जी आपण आहे अशी लिहूया. म्हणजे काय होईल पहा, हे 290 आहे असं लिहिलं आपण. पहिल्यांदा स्क्वेअर करायचा, नंतर ट्वाईस करायची, दॅट इज मीन्स 2 इंटू 8 स्क्वेअर 64 प्लस ट्वाईस BM स्क्वेअर. इथून जर तुम्हाला लक्षात येत असेल की सेगमेंट इक्वेशनच्या दोन्ही साईड्सना 2 भाग जातोय, प्रत्येकाला 2 डिवाइड केलं तरी चालेल. नसेल तर पहिल्यांदा आपण यांचा प्रोडक्ट करून घेऊया, दॅट इज मीन्स 2 4 जार 8 2 6 जार 12 प्लस 2 BM स्क्वेअर. तोपर्यंत रिमेनिंग पार्ट आहे असं मी कॅरी करतोय, हे 290 आहे असं. आम्हाला जर BM फाइंड आउट करायचं असेल तर हे 128 आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट करायला हवं. पहिल्यांदा 128 शिफ्ट करतोय, म्हणजेच काय 290 मायनस 128 इज इक्वल टू 2 BM स्क्वेअर. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल पहा, 0 मायनस 8 2 कॅरी ऑन 1 9 मायनस 3 6 2 मायनस 1 1 इज इक्वल टू 2 BM स्क्वेअर. म्हणजेच BM स्क्वेअर फाइंड आउट करत असताना 2 आता लेफ्ट हँड साईडला घेऊया, 162 अपॉन 2 इज इक्वल टू BM स्क्वेअर. 2 1 जार 2 8 जार 2 1 जार, म्हणजे आम्हाला इथं BM स्क्वेअर याची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती 81 मिळाली. म्हणजे BM फाइंड आउट करायचं असेल तर स्क्वेअर रूट काढायला पाहिजे, दॅट इज मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट BM इज इक्वल टू 9. युनिट इथं सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे आता आम्हाला अपोलोनियस थेरम वापरून BM ची व्हॅल्यू मिळाली. तुम्हाला BC डायरेक्ट मिळणार नाही किंवा जरी BC डायरेक्ट दिला तर तो तुम्ही पूर्ण वापरून चालणार नाही. म्हणजे BM आता आपल्याला इथं मिळालेला आहे, त्याची ट्वाईस केल्यानंतर BC मिळेल. किंवा एखाद्या एक्झाम्पलमध्ये देत असताना BC जरी दिला तर तो अपोलोनियसच्या इक्वेशनमध्ये असणार नाही, म्हणजे त्यासाठी आपल्याला पुन्हा BM शोधावा लागेल, म्हणजे तो लिहावा लागेल. या उदाहरणामध्ये AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली होती ती लिहिली, AM दिलेला होता त्यावरून आपण BM शोधला, आणि आता या BM वरून BC शोधत असताना त्याची ट्वाईस करायची आहे कारण M हा मिड पॉइंट दिलेला आहे, म्हणून आपण इथे लिहिणार आहे नाव. प्रश्नामध्ये आम्हाला असं सांगितले की जेवढा BM आहे तेवढाच MC आहे, म्हणजे M हा मिड पॉइंट आहे, हवं तर याला गिवन लिहूया. देअरफॉर आपण इथं असं लिहिणार आहे, जर BC आपल्याला शोधायचं असेल तर ट्वाईस BM असेल, म्हणजेच BM ची व्हॅल्यू 9 इंटू 2
इज इक्वल टू 18 सेंटीमीटर असं याचं एक्झॅक्ट उत्तर असेल. या उदाहरणामध्ये अतिशय साधं साधं केलेलं होतं. तुम्हाला बहुतांश पार्ट ऑलरेडी करून दिलेला आहे म्हणून हे पटदिशी झालं. थोडंसं मिक्स असेल किंवा स्क्वेअर रूट लगेच निघत नसेल तर जेवढं निघतं तेवढं आपण स्क्वेअर रूट काढायचं आहे. तशा प्रकारचं एक उदाहरण पाहूया. इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 10, AC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 9. थोडीशी मी फिगर ऑलरेडी काढून घेतलेली आहे पहा. AB म्हणजे एक साईड दिलेली आहे, AC ही सेकंड अँड BC ही थर्ड. या तीन साईड दिलेल्या आहेत. AB इज इक्वल टू 10, AC 7 अँड BC इज इक्वल टू 9. देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन. कोणती मीडियन विचारलेलं पहा. ड्रॉन फ्रॉम द पॉइंट C टू साइड AB. या C पॉइंट मधून साइड AB वर असणारी मीडियन म्हणजेच C पॉइंट मधून जाणारी, याचा अर्थ AB ही जी साइड आहे याच्या मिड पॉइंटला जोडणारी जी मीडियन असते त्या मीडियनची लेंथ आपल्याला विचारलेली आहे. म्हणजेच पहा, हा C पॉइंट इथून सेगमेंट AB चा मिड पॉइंट आपण जर जोडला तर जो तयार होतो त्याला आपण ती मीडियन असं म्हणणार आहे. सपोज दिस इज CM इज द मीडियन. CM इज द मीडियन. आपल्याला ही CM मीडियन विचारलेली आहे. सुरुवातीला आपण प्रश्नामध्ये ह्या बेसिक गोष्टी लिहूया. इन ट्रायंगल ABC या पद्धतीने साइड्स आहेत. M हा पॉइंट आपण स्वतः म्हणलाय, आपण इथं म्हणू लेट CM इज द मीडियन. आता CM मीडियन आहे याचाच अर्थ आपण इथं जर अपोलोनियस वापरायचं ठरवलं तर काय होईल पहा. रिमेनिंग साइडचा स्क्वेअर म्हणजेच AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे लेफ्ट हँड साइडला असेल इज इक्वल टू राईट हँड साइडला 2CM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर और AM स्क्वेअर. कारण BM आणि AM हे इक्वल पार्ट झालेले आहेत म्हणजे हे दोन पार्ट इक्वल झाल्यामुळे यापैकी कोणताही एक पार्ट आपण घेणार. पण आपल्याला संपूर्ण AB 10 दिलेला आहे. तुम्हाला जो वापरायचा आहे, सपोज तुम्हाला BM वापरायचा असेल तर तो पहिल्यांदा शोधावा लागेल. म्हणून मी इथं काय लिहितोय पहा. देअरफॉर BM ची जर व्हॅल्यू शोधायची असेल किंवा AM ची व्हॅल्यू जर शोधायची असेल तर ती हाफ असेल संपूर्ण AB च्या. म्हणजेच संपूर्ण AB 10 दिलेला आहे तो 10 चा हाफ म्हणजेच 5 युनिट हा आपल्याला BM किंवा AM वापरावा लागेल. आणि यानंतर आपण अपोलोनियसचा जो काही थेरम आहे तो आपण इथे अप्लाय करायचा. म्हणजे आता यापुढे आपण काय म्हणतोय पहा. नाव बाय अपोलोनियस थेरम त्या थेरमनुसार रिमेनिंग साइडचे स्क्वेअरची समेशन म्हणजेच काय होईल AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू मीडियनच्या स्क्वेअरची ट्वाइस म्हणजे 2CM स्क्वेअर प्लस त्यातला कोणताही एक हाफ पार्ट 2BM स्क्वेअर. आत्ताच आपण BM ची व्हॅल्यू मिळवलेली आहे. त्यांनी तिन्ही साइड दिलेले आहेत त्यामध्ये AC आणि BC ची व्हॅल्यू भरूया आपण. AC स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर 9 स्क्वेअर. मग आपल्याला BM माहित आहे याचा अर्थ CM माहित नसणार आहे जो त्यांनी विचारलेला आहे मीडियन किती असेल. त्यामुळे CM ची व्हॅल्यू आपण तशीच ठेवूया. CM तसंच ठेवूया 2 into BM स्क्वेअर दॅट इज मीन्स 5 स्क्वेअर. पहिल्यांदा आपल्याला जिथं जिथं शक्य आहे तिथं स्क्वेअर करून घेऊया. 7 स्क्वेअर 49 प्लस 9 स्क्वेअर 81 इज इक्वल टू 2CM स्क्वेअर प्लस 2 into 25. म्हणजेच पुढे जो सॉल्व्ह करत गेलं बघा 2CM स्क्वेअर प्लस 2 into 25 50. इथं 9 प्लस 1 0 कॅरी ऑन 1 8 4 12 प्लस 1 13. थोडंसं दोन्ही प्रकार माहीत असावेत म्हणून सांगतोय. मगाच्या उदाहरणामध्ये थोडीशी मी जर आठवण करून देतोय ते उदाहरण पुन्हा घेतोय. आपण त्या उदाहरणामध्ये काय केलं पहा. इथं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या स्टेजला हे 290 इज इक्वल टू 2 into 64 प्लस 2BM स्क्वेअर आहे. या स्टेजला दोन्ही साइड्सना 2 जर आपण डिवाइड केलं असतं तर 290चा हाफ घेतला असता इज इक्वल टू 64 प्लस BM स्क्वेअर म्हणजे इक्वेशन छोटं झालं असतं. त्याच्याऐवजी आपण सोडवत गेलो तसंच चालेल किंवा या उदाहरणामध्ये मी ते करून दाखवतो. आपण या इक्वेशनच्या दोन्ही साइड्सना जर आपण 2 ने डिवाइड केलं तर काय होईल पहा. देअरफॉर हवं तर इथं प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं असं एक स्टेज तुम्ही वाढवू शकता. सो वी गेट 130चा हाफ 65 होईल इज इक्वल टू CM स्क्वेअर प्लस 25. आणि हे जर तुम्ही नाही करणार असाल तरी चालेल. पहिल्यांदा 50 इकडे शिफ्ट करा नंतर 2 शिफ्ट करा. आता आपण या पद्धतीने केलेलं आहे. देअरफॉर 65 मायनस 25
इज इक्वल टू CM स्क्वेअर होईल. 5 - 5 0, 6 - 2 4, 40 इज इक्वल टू CM स्क्वेअर. म्हणजे आम्हाला CM स्क्वेअर 40 मिळालाय. मग CM ची व्हॅल्यू काढायची असेल तर 40चं स्क्वेअर रूट काढायला हवं. आता 40चं स्क्वेअर रूट काढत असताना 40 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये, मग 40चे मॅक्झिमम फॅक्टर पाडायचे. पडदिशी जर एखाद्या लक्षात येत असतील की 40 म्हणजे 10 × 4 आहे, याचाच अर्थ 4चं स्क्वेअर रूट 2 येणार, 10 येणार नाहीये, तर तुम्ही ते बाहेर घ्या, उरलेला पार्ट आहे असा आत ठेवा. ज्यांच्या हे लगेच लक्षात येणार नाही त्यांनी 40चे सरळ फॅक्टर्स पाडा, 2 कॉमन पार्ट पैकी एकच पार्ट बाहेर घ्या, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की फक्त 2 हा कॉमन पार्ट येणार आहे, 10 तसाच राहील. याचाच अर्थ CM हा 2√10 येईल. याला युनिट दिलं नसेल तर युनिट लिहा. आम्हाला तेच विचारलेलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन. त्यामुळे आपण शाब्दिक पुन्हा लिहायचं आहे, देअरफॉर द लेंथ ऑफ द मीडियन इज इक्वल टू 2√10. म्हणजे काय केलं पहा, आपण पहिल्यांदा मीडियनची फुल लेंथ जी दिलेली होती त्यावरून त्याचा हाफ पार्ट शोधून घेतला. म्हणजे AB हा जो आपल्याला 10 माहित होता त्याचा हाफ पार्ट 5 पहिला शोधला आणि रेग्युलरली अपोलोनियस वापरला आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करत गेलो. आता या अपोलोनियसचा वापर फक्त देत असताना प्रत्येक वेळी मिडपॉइंट किंवा मीडियन डायरेक्ट देतील असंही नाहीये. आपल्याला काही क्वाड्रिलॅटरल्स दिलेले असतात. त्याचे एक उदाहरण पाहू. Sum of the squares of adjacent sides of a parallelogram is 130 square centimeter and length of one of its diagonal is 14 centimeter. Find the length of the other diagonal. आपल्याला पॅरलोग्रामच्या ऍडजस्टंट साइडची जी स्क्वेअरची समेशन आहे ती 130 दिलेली आहे. एक डायगोनल त्यातला 14 असेल तर सेकंड डायगोनल काय असेल असं विचारलेलं आहे. फिगर त्यांनी दिलेलं नाही म्हणून मी इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे. सपोज दिस इज अ पॅरलोग्राम. This is parallelogram ABCD. Suppose this is parallelogram ABCD. One diagonal is AC, second diagonal is BD. This diagonal intersect each other at point M. मग आपल्याला ज्या बेसिक गोष्टी दिलेल्या असतात, आपण जर आकृती स्वतः नाव दिलं असेल तर आपण ते लिहून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा इथं आपण लिहायचं आहे, लेट ABCD is a parallelogram and their diagonal bisect each other at point M. याशिवाय ज्या व्हॅल्यू दिलेले ते आपण लिहूया. आपल्याला काय सांगितलंय बघा, सम ऑफ दी स्क्वेअर ऑफ ऍडजस्टंट साइड्स, कोणत्याही दोन घ्या. सपोज ऍडजस्टंट म्हणजे AB ला ऍडजस्टंट AD पकडली तर याचा अर्थ असा सांगितलाय त्यांनी की त्यांच्या स्क्वेअरची समेशन, स्क्वेअर्स आणि समेशन, सम ऑफ दी स्क्वेअर्स म्हणजेच काय, AB स्क्वेअर आणि AD स्क्वेअर ह्या ऍडजस्टंट साइड्स आहेत, यांच्या स्क्वेअरची सम जी आहे ती आपल्याला 130 सांगितलेली आहे. याशिवाय सांगितलेलं आहे की एक जो डायगोनल आहे, सपोज BD हा डायगोनल आहे ज्याची लेंथ आहे 14 सेंटीमीटर आणि हे आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर असं दिलेलं आहे आणि विचारलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगोनल. आता आपण BD जर 14 कन्सिडर केला असेल तर आपल्याला AC ही लेंथ फाइंड आउट करायची. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, या फिगरमध्ये जेव्हा आपण ऑब्झर्व करणार, जर आपण AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर कन्सिडर केला असेल याचाच अर्थ इथं अपोलोनियस असतो. अपोलोनियस या अर्थानं जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजेच काय होईल पहा, जेवढा BM असेल तेवढाच DM असेल किंवा जेवढा AM असेल तेवढा CM असेल. मग आपण कोणत्याही इतर ट्रायंगलच्या भरपूर पेअर्स होतात, ऍडजस्टंट ट्रायंगल पैकी कोणत्याही दोन पेअर पकडल्या, म्हणजेच समजा हे दोन ट्रायंगल पकडले तरी तुम्ही अपोलोनियस वापरू शकता, हे दोन पकडले तरी वापरू शकता, किंवा हे दोन यामध्ये आपण अपोलोनियस वापरू शकतो. आता आपण इथे ऍडजस्टंट साइडची पेअर लिहित असताना AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर अशी लिहिलेली आहे, म्हणजे हे दोन ट्रायंगल. म्हणजे संपूर्ण ट्रायंगल बघत असताना काय बघणार, इन ट्रायंगल ABD हा टोटल ट्रायंगल बघणार ज्यामध्ये AM मीडियन आहे. पण हे सर्व सांगत असताना M हा मिड पॉइंट होतो BDचा किंवा ACचा हे सांगणं आवश्यक आहे, कारण डायगोनल जे असतात पॅरलोग्रामचे ते एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणून पहिल्यांदा ते लिहूया. नाव डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम bisect to each other.
म्हणजेच जो टोटल बीडी आपल्याला दिलेला होता 14, त्यावरून आपण असं म्हणू शकतो की बीएम हा एमडी एवढा असेल आणि ते दोन्ही पार्ट हे बीडीच्या हाफ असतील, कारण बीडी हा टोटल डायगोनल दिलेला आहे. जो आम्हाला 14 दिलेला आहे म्हणजेच 14चा हाफ 7 सेंटीमीटर एवढा असेल. म्हणजे आपण काय केलं पहा, हा जो टोटल बीडी 14 आपल्याला दिलेला होता याचा हा बीएम 7 असेल, एमडी 7 असेल, म्हणजे हे दोन तुकड्यापैकी एक तुकडा आपल्याला मिळालेला आहे किंवा दोन्ही मिळालेले आहेत. आणि एबी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे आता या ट्रायंगलमध्ये अपोलोनियस वापरायला काही हरकत नाही. मग ज्या ट्रायंगलमध्ये आपण अपोलोनियस वापरणार आहे त्यासाठी लिहूया, देअरफॉर इन ट्रायंगल एबीडी, एबीडी मध्ये एम हा मिड पॉइंट ऑलरेडी झालेला आहे, देअरफॉर सेगमेंट एएम इज द मीडियन. मग एएम ही जर मीडियन असेल तर आपण म्हणायचं आहे बाय अपोलोनियस थेरम त्या थेरमनुसार एबी स्क्वेअर ही एक साईड झाली प्लस एडी स्क्वेअर ही दुसरी साईड झाली, याचा स्क्वेअर केवढा असेल ट्वाइस इंटू एएम स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू बीएम अथवा एमडी याचा स्क्वेअर होणार आहे. तुम्हाला या फिगरमध्ये अपोलोनियस वापरताना लक्षात येते का पहा, फक्त आपण ट्रायंगल हा एबीडी पकडला ज्यामध्ये एबी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एएम स्क्वेअर प्लस ट्वाइस बीएम स्क्वेअर, या पद्धतीने आपण ह्या व्हॅल्यू आता याच्या भरायच्या आहेत. आता आपल्याला एबी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर डायरेक्टच दिलेला आहे, जो त्यांनी 130 दिलेला होता, म्हणजेच 130 इज इक्वल टू 2 इंटू एएम स्क्वेअर, एएम माहित नाही आहे, एएम स्क्वेअर तसंच ठेवतोय, प्लस 2 इंटू बीएम आपल्याला जो आता मिळालेला आहे 7 स्क्वेअर. मी मगाशी उदाहरणात बोलल्याप्रमाणे जर सगळीकडे 2 भाग जात असेल तरच लावायचा, म्हणजे डायरेक्ट लिहायचं असेल तर तुम्ही इथं 65 लिहू शकता. याचा हाफ पार्ट घेतला, याचा हाफ पार्ट केल्यानंतर एएम स्क्वेअर होईल आणि याचा हाफ पार्ट केल्यानंतर 7 स्क्वेअर होईल. 2 फक्त आपण काढून टाकलेला आहे, म्हणजेच 65, 7चा स्क्वेअर 49 होईल, तो नेक्स्ट स्टेजला डावीकडे येईल म्हणजे 49 इकडे घेतला इज इक्वल टू एम स्क्वेअर होईल. मग 9 प्लस 6 15, 6 मायनस 5 1, 16 इज इक्वल टू एएम स्क्वेअर. याचाच अर्थ एएम आम्हाला 4 सेंटीमीटर मिळालेला आहे. थोडेसे मी स्टेप ड्रॉप केलेले आहेत, लक्षात येतात का पहा काय केलं. या स्टेपला आपण प्रत्येक साईडला 2 ने डिवाइड केलं, दोन्ही साईडना, त्यामुळे 130चा हाफ 65 आलेला आहे, याचा हाफ केलेला आहे, याचा हाफ केलेला आहे. 7चा स्क्वेअर 49 येतो, तो लेफ्ट हँड साईडला घेतल्यानंतर मायनस आला, याची सबट्रॅक्शन केलेली आहे आणि स्क्वेअर रूट काढून आपण एएम मिळवलेला आहे. एएम म्हणजे हा पार्ट मिळाला. आम्हाला सेकंड डायगोनलची लेंथ विचारलेली आहे, म्हणजे एसी विचारलेला आहे, म्हणजे जो एसी असणार आहे तो एएमच्या ट्वाइस असेल, त्यामुळे इथे लिहायचं नाव एसी इज इक्वल टू ट्वाइस एएम, एएमची ट्वाइस करायची, याचाच अर्थ 2 इंटू 4 म्हणजेच 8 सेंटीमीटर येईल. मग आपण शाब्दिक उदाहरण असल्यामुळे शेवटी शाब्दिक उत्तर लिहून टाकायचं आहे, देअरफॉर द लेंथ ऑफ द अदर डायगोनल इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. म्हणजे या प्रश्नामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला ऍडजसंट साईड दिलेले असतात त्यावेळी आपण अपोलोनियस वापरायचा आहे. शक्यतो या चॅप्टरमध्ये ट्रायंगल जो पाहिला, ज्यामध्ये आपण पायथागोरस थेरम पाहिला, त्याच्या आधारे हा अपोलोनियस थेरम पाहिला. यामध्ये तुम्हाला क्वाड्रिलॅटरल देत असताना 2 प्रकारचे जर क्वाड्रिलॅटरल दिले, म्हणजे पॅरलोग्राम दिला तर अपोलोनियस वापरण्यासाठी मॅक्झिमम तुम्हाला उदाहरण असतील, किंवा जर पायथागोरस वापरायचा असेल तर आपल्याला रोम्बस देतात. कारण ज्या पद्धतीनं पॅरलोग्रामचे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात, तसं रोम्बसचे जे डायगोनल असतात ते एकमेकांना बायसेक्ट तर करतातच, परंतु ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. त्यामुळे तशा फिगरमध्ये इथं 90 अँगल होतो, मग त्यामुळे तिथं पायथागोरस आपण वापरू शकतो. म्हणून शक्यतो पॅरलोग्राम असेल तर अपोलोनियस बसतो का हे तुम्ही ट्राय करून पाहायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला ऍडजसंट साईड दिलेले असणारच आहेत, 99% तुम्हाला हा अपोलोनियसच वापरावा लागेल, परंतु यापेक्षा वेगळं काही त्यामध्ये करत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने त्याला पाहायला हवं. आपण या व्हिडिओमध्ये फक्त अपोलोनियस थेरम म्हणजे काय, तो कसा अप्लाय करायचा, त्यावरची उदाहरणं कशी असतात ती पाहिलेली आहेत. याच प्रॅक्टिस सेटमध्ये एक छोटेसे 2 प्रूफ्स आहेत जे आपण प्रॉब्लेम सेटच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया.
आणि प्रॉब्लेम सेटमध्ये बरीचशी अशी उदाहरणं आहेत जिथं अपोलोनियस वापरायचे, अशी साधी उदाहरणं आहेत म्हणजे जिथे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहेत ती उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेटमधील जे एक्झाम्पल्स आहेत ती पाहूया. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.